आज मी करते आलूवडी. म्हणूनसाठी घेतलेत मी आलूवडीची काळ्या देठाची पानं. त्याला धुवून चांगली पुसून घेतलेत. बेसन घेतलं आहे. बेसन तुमची पानं असतील त्याप्रमाणे तुम्ही बेसन घ्या. हे घेतलं आहे मी एक कोकमाचं 1 वाटी रस. याला रस कमी टाकला तरी चालतो, कारण का ह्या पानांना खाज नसते. चवीनुसार मीठ घेतलं आहे. लाल तिखट घेतलं आहे 2 चमचे. तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. हळद घेतलं आहे छोटा चमचा आणि गरम मसाला घेतला आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. मी 2 चमचे साखर घेतले. तुम्ही हवं असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता. सर्व साहित्य मी एकजीव करून घेतलं आहे. आता पानांना लावते मी. बेसन सगळं असं लावून घ्यायचं बघा. एकावर एक 3-4 पानं ठेवायचे, तुम्हाला जाड पातळ कशी हवे तशी, आणि मस्त रोल बनवायचे. हे बघा असं रोल बनवले आणि या टोपाच्या मापाचीच माझी झाली. आता याच्यावरती मी सगळं ठेवून वाफवून घेणार. रोल तयार झालेत. आता यांना मी झाकून ठेवते वाफेवर. आता ह्यांना कापून मी फ्राय करते. आलूवडी तयार आहे. माझे मोठे व्हिडिओ पण मी टाकलेत, ते पण तुम्ही बघा. माझ्या व्हिडिओला लाईक